नमस्कार, आपण पाहत आहात कायदा न्यूज। पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। सोलापूर आणि परंडा परिसरातून या आरोपींना अटक करण्यात आलेली असून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण 1,97,670 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। संतोष विनायक गुंजाळ, वय वर्ष 40, राहणार बारलोणी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर; सर्जेराव सखाराम डिकोळे, वय वर्ष 46, राहणार लव्हळ, तालुका माढा, जिल्हा सोलापूर; आणि राजू सिद्धू शिंदे, वय वर्ष 40, राहणार परंडा, जिल्हा धाराशिव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। धाराशिव उस्मानाबाद रेस्टॉरंट पोलीस अधीक्षक श्रीमती ऋतू खोकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इजप्पवार यांच्या नेतृत्वाखाली पथक या प्रकरणाचा तपास करत होते। परंडा पोलीस ठाण्यात गुन्हे रजिस्टर नंबर 188/2025 नुसार दाखल असलेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपी सोलापूर जिल्ह्यातील बारनोली येथे असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली। या माहितीच्या आधारे पथकाने बारलोणी येथे सापळा रचून संतोष गुंजाळ याला ताब्यात घेतलं। सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली। आपल्या इतर 5 साथीदारांची माहिती दिली। गुंजाळच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी परंडा येथील समतानगर पोलीस झोपडपट्टी परिसरातून राजू शिंदे याला ताब्यात घेतलं आहे। त्यानेही गुन्ह्यात सहभागी असल्याची कबुली दिली। त्यानंतर पोलिसांनी तिसरा आरोपी सर्जेराव डिकोळे याला अटक केली। या तीनही आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली एक मोटारसायकल, तुटलेले सोन्याचे दागिने, लुटलेले दागिने आणि 23,500 रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 1,97,670 रुपये आहे। आरोपींना मुद्देमालासह पुढील कायदेशीर कारवाईसाठी परंडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती ऋतू खोकर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इजप्पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, सचिन खटके, अमोल मोरे यांच्या पथकाने केली आहे।